संपूर्ण महाराष्ट्रभर जी निवडणूक गाजली ती बारामती लोकसभेची। संपूर्ण महाराष्ट्राला उत्सुकता होती की बारामती लोकसभा मतदारसंघातून नक्की विजय कुणाचा होणार, सुळे का पवार। हे चित्र 4 जूनला स्पष्ट झाले। पण या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत सुप्रिया सुळे यांच्यासाठी खडकवासला मतदारसंघात एक पैलवानाने शर्तीची झुंज दिली अशी जनमानसात चर्चा आहे। अगदी प्रचाराच्या पहिल्या दिवसापासून तर निवडणूक संपेपर्यंत खडकवासला मतदारसंघातून जास्तीत जास्त लीड सुप्रिया सुळे यांना कसं मिळवून देता येईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न या पैलवानाने केल्याचं बोललं जात आहे। नक्की हा पैलवान आहे तरी कोण, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी अरविंद बिरादार, तुम्ही पाहताय वार्ता विशेष। तर या पैलवानाचे नाव आहे किशोर उर्फ बाळासाहेब धनकवडे। हे पुणे महानगरपालिकेत नगरसेवक होते। जेव्हा राष्ट्रवादी पक्ष फुटला तेव्हा हे शरद पवार गटात राहिले। यांनी लोकसभा निवडणुकीच्या 6 महिने अगोदरपासून सुप्रिया सुळे यांना खडकवासल्यातून जास्तीत जास्त लीड मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील होते असे जनमानसात चर्चा आहे। खडकवासला मतदारसंघ गेल्या 10 वर्षापासून हा मूळचा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो। येथे विद्यमान आमदार भीमराव तापकीर हे सुद्धा भाजपचे आमदार आहेत। त्यात भर म्हणून राष्ट्रवादीचे खडकवासल्यातील दिग्गज नेते अजित पवार गटात होते। अगदी नावच घ्यायचं झालं तर रुपाली चाकणकर असतील, माजी महापौर दत्ता धनकवडे असतील, आप्पासाहेब रेणुसे असतील, असे दिग्गज नेते विरोधात असताना या पैलवानाने मात्र शर्तीची झुंज दिली अशी लोकांमध्ये चर्चा रंगू लागली आहे। आता या प्रामाणिक कार्यकर्त्याला येत्या काळात केलेल्या प्रयत्नांचा फळ मिळेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तर मित्रांनो, माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा। धन्यवाद।